नमस्कार, मी जयश्री तोरडमल. आज आपला विषय आहे की आपण कोणाचे वाईट दिवसही घेऊ शकत नाही आणि चांगले दिवसही घेऊ शकत नाही. हां, म्हणजेच आपण कोणाचे वाईट कर्मही वाटून घेऊ शकत नाही आणि चांगले कर्मही वाईट घेऊ शकत नाही. आता कसं आहे माहिती आहे का, आता जर समजा एखाद्याची वाईट परिस्थिती चालली, म्हणजे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जो तो कर्म भोगत असतो, ज्याला त्याला वाईट दिवस येत असतात. तर त्या एखाद्याला वाईट दिवस आलेले असतील, तो दुःख भोगत असेल, टेन्शनमध्ये असेल, जे काही त्रास असेल, जे काही अडीअडचणी त्याच्या पाठीमागं असेल, ते दुःखामधनं जात असेल, तर आपल्याला त्याचे दुःख वाटून घेऊ शकत नाही आपण. कारण का माहिती आहे का, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार देवाने ज्याला त्याला शिक्षा दिलेली असते. शिक्षा म्हणणे म्हणजे त्याच्या परीने त्याचे भोग त्याला भोगावे लागतात आणि तो तेवढा वेळ त्याला काढावंच लागणार. त्याचे दुःख पूर्ण त्याला ते भोगावेच लागणार आहेत. याच्यामध्ये आपण कोणाच्याही दुःखाच्या आडवं येऊ शकत नाही. एखाद्या वेळेस आपण एखाद्याचे सुख वाटून घेऊ शकतो, त्याच्या सुखामध्ये सामील होऊ शकतो, पण आपण कधीही त्याचे दुःख वाटून घेऊ शकत नाही. आपण आता पाहिलं असेल, तुम्ही पाहिलं असेल, मीही भरपूर ठिकाणी पाहिलेले आहेत. असे किती किती मोठे पैशावाले लोक आहेत, त्यांना मोठी मोठी दुःख आलेले आहेत, पण कोणी कोणाचं दुःख वाटून घेतलं का? नाही. हा नियतीचा फेरच आहे. कोणीच कोणाचं दुःख वाटून घेऊ शकत नाही. प्रत्येकाला देवाने ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याचे त्याचे दुःख दिलेले असतात आणि ते प्रत्येकाचे दुःख प्रत्येकानेच सोसावे लागतात. त्यामुळं दुःख आले म्हणून स्वतःला खूप त्रास करून घ्यायचा नाही. आणि इतरांनीही घरामधल्याने जर एखाद्या वेळेस कसं असतं माहिती आहे का, कोणाकोणाला नाही का, आपल्या मुलांना किंवा आपल्या घरच्यांना किंवा समोरच्या जे काय असेल ते XYZ खूप दुःख आलं असेल, ते समोरच्याला खूप वाईट होतं आणि सतत ते धडपड करत असतं की त्याला मी कसं तरी त्याचं दुःख वाटून घेऊ, त्याचं दुःख वाटून घेऊ. त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो. पण असं काही होऊ शकत नाही. आपण नियतीच्या मध्ये आडवं येऊ शकत नाही कोणाला. प्रत्येकाला देवाने प्रत्येकाचे दुःख वाटून दिलेले असतात आणि त्याच्यामधनं त्याला बाहेर पडायचं असतं. बाहेर पडायचं म्हणजे कसं, त्याच्या कर्मातून तो बाहेर हळूहळू निघत असतो आणि त्याची चांगली वेळ येणार असते आणि त्याचे सुखाचे दिवस ते येणार असतो. त्यामुळं आपण कोणाच्या मध्ये पडू शकत नाही आणि आपण तो प्रयत्नही करायचा नाही. एखाद्या वेळेस असं होतं की समोरच्याला दुःख आलं म्हणून आपण त्याचा त्रास घेत बसतो, टेन्शन घेत बसतो आणि ज्या वेळेस त्याला सुख यायची वेळ असते, ज्या वेळेस त्याला सुख येतं आणि त्यावेळेस त्याचं टेन्शन घेऊन तुम्ही वरती गेलेले असताय किंवा असाल आणि त्याचं सुखही तुम्हाला बघायला भेटणार नाही. त्यामुळं असं काही करू नका. कोणीच कोणाचं दुःख, सुख हे दुःख कोणी कोणाचं वाटून घेऊ शकत नाही. जरी दुःख कोणाला आलं तरी ते काय कायम घर करून राहण्यासाठी येत नसतं. थोड्या दिवसाचं असतं ते दुःख, येतं आणि निघून जातं. ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याच्या त्याच्या परिस्थितीने त्याची भोगली की ते त्याचं दुःख पूर्ण झाले की ते जात असतं आणि त्याला सुखाचे पण दिवस येत असतात. त्यामुळं सुख दुःख आलं तर घाबरायचं नाही. कोणी कोणाचं वाटून घेऊ शकत नाही. हां, सर्वांनी आनंदी राहा, खुश राहा. व्हिडिओ जर आवडत असले तर त्याला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, चांगल्या चांगल्या कमेंट देत राहा जा. नेहमी आनंदी राहा, खुश राहा. कोणीही कोणाचं दुःख वाटून घेऊ शकत नाही, हा शब्द फक्त लक्षात ठेवा. हां, नमस्कार.